हेलो माइक चेक. स्पर्धेचा 7वा दिवस आणि पहिला सामना पलशीन विरुद्ध MCC खर्डी. पलशीन संघाने टॉस विन करून प्रथम क्षेत्ररक्षणाचं MCC संघाचे फलंदाज कृपया घाई करावी. सामना लेट सुरू झालाय. MCC संघाचा 12 प्लेयर कोणीतरी या.
हा सामना 5 षटकांचा राहील. ओपनिंगसाठी आलेले आहेत स्ट्राईकला शाहरुख आणि नॉन स्ट्राईकला आहेत सोनू. पहिला चेंडू आणि 1 रन. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतात ते दीपेश. नॉन स्ट्राईकला सोनू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असे गोलंदाज दीपेश. वाईट चेंडू. अंपायर डिसिजन. पुढचे समालोचक आपले हर्षल पवार यांचं स्वागत. उत्कृष्ट असा फटका आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. या षटकातले 4 चेंडू फेकून झाले आणि धावसंख्या झालेले 6. पुढील चेंडू अंपायरच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. बॅट्समन. षटकातला शेवटचा चेंडू. बॅट्समन शाहरुख तयार. हा निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो शेख. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मानाचा मुजरा. आणि लगेचच वेळ न घेता लगेचच जाऊयात मैदानाकडे. सामना रंगलाय MCC खर्डी विपक्ष पळशीन यामध्ये एक चुरशीची लढत आजच्या सकाळच्या सत्रामध्ये बघायला भेटते. अर्थातच आजच्या दिवसाची सुरुवात या सामन्याने झाली आहे आणि जवळजवळ या स्पर्धेचा 7वा दिवस आजचा. प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांचं मी आजच्या दिवसामध्ये शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. तसेच tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूबच्या थेट प्रेक्षेपित केले जात आहे. अर्थातच अतिशय सुरेखरित्या कामगिरी गेले 6 दिवस आजच्या 7व्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. आमचे परममित्र ओमकार तसेच त्यांच्या समूहात आहेत प्रथमेश परब. त्यांचं सुद्धा प्रथमतः हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाकडे. नाणेफेकी जिंकले पळशीन संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. फलंदाजीसाठी आहेत खर्डी MCC संघ. यावेळेस संधी आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आहेत. थोडंसं कॉलिंग झालं नाहीत. फंबल करतायत. इथे थोडंसं चुकी होते आहे. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जाईल. येतो इथे नशिबाचा एक चौकार.
धावसंख्या झाली आहे 12 धावा. एक नशिबाचा झोपकार खर्डी एमसी संघाला मिळाला आहे. यावेळेस सुद्धा संधी आहे. यष्टीरक्षक इम्रान मात्र इथे यावेळेस गलती करणार नाहीत. फलंदाज बाद. सोनू बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट गारात. मोठा झटका, कारण गेल्या चेंडूवरती जोरदार मिळालं होतं. कॉलिंग नव्हतं क्षेत्ररक्षकांमध्ये. यावेळेस नवीन फलंदाज एंटर होतील मैदानामध्ये. वसीम. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहत आहोत दुसरं. मॅडेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. डीपमध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि धावसंख्येचा विचार करायला गेला तर आता मात्र 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात खर्डी एमसीसी संघाच्या. आणि या षटकामध्ये 3 चेंडू टाकले गेलेत. पहिला चेंडू वाईड, अर्थातच खराब सुरुवात होती या षटकाची. त्यानंतर मात्र 4 धावा, त्यानंतर विकेट्स, त्यानंतर सिंगल. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाणार. वन बास. चेंडू सीमापार. क्षेत्ररक्षक धावत होते परंतु अपयश. चेंडू निघतोय सीमारेषा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वसीमाच्या बॅटमधनं निघतोय हा दमदार चौकार. आणि टोटली धावसंख्या या 4 धावेनंतर आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 17 धावा. किच सोनू परतलेत पॅव्हिलियन कडे. त्यानंतर मात्र वसीम आलेत मैदानामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती अर्थातच आपल्या वैयक्तिक अकाउंट मात्र 4 धावेने इथे ओपन केला आहे. यावेळेस पुन्हा एक धावान साईडला. इथे क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नात होते इम्तियाज, परंतु अपयश येत आहे. चेंडू निघून जात आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार वसीमच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या झाली आहे 21 धावा. अफलातून फटकेबाजी आता मात्र यावेळेस वसीम करतायत. अर्थातच मॅडेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु थोडंसं गॅपचं प्रदर्शन झालं आणि चेंडू मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक इम्तियाज. धावसंख्या आहे 21 धावा. यावेळेस लाऊड अपील प्रश्न चिन्ह आहे. जणू काही यष्टीरक्षकाला क्षेत्ररक्षकांना वाटत होते की एज लागली आहे. आणि जवळजवळ 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायला गेलं तर 21 धावा आहे धावफलकावरती. मॅडेटरी पॉवर प्लेचे यावेळेस 2 षटक संपुष्टात आले. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 21. अर्थातच 10.50 ची सरासरी इथे गाठली जात आहे एमसीसी खर्डी संघाकडनं. पहिलं षटक मॅडेटरी पॉवर प्लेचं दीपेशने हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि हे दुसरं षटक अमनने हाताळलं. जवळजवळ त्या षटकामध्ये 14 धावा इथे खर्च केला गोलंदाज अमनने. पुन्हा एकदा दीपेशला बोलवलं गेलंय. मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. थोडंसं यशस्वी षटक होतं, त्या कारणास्तव पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी इथे बोलवलंय दीपेशला. 2 षटकाच्या अखेरीस तर 21 धावा लागल्यात. 6 षटकाचा सामना आहे. अर्थातच याच पूर्णांकाने अर्थातच 10.50 ची सरासरी गाठली तर मात्र एक मोठा सन्मानजनक स्कोर या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू सन्मान देत आहेत फलंदाज शाहरुख. थोडंसं फॉलो थ्रू करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु अपयश आलं. त्यानंतर मात्र थोडंसं बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या बघायला मिळालं मिड ऑफला. तत्पूर्वी मात्र एका धावेचं लगेचच कॉलिंग आलं आणि ती एक धाव मात्र यशस्वीरित्या कंप्लीट झाली. धोक्याची घंटा होती परंतु सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत शाहरुख. यावेळेस दुसरा चेंडू. अफलातून गोलंदाजी करतायत दीपेश. गेल्या पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा अतिशय सुरेखरित्या होती. त्याचप्रमाणे या षटकामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती
बघायला भेटलंय एक सिंगल. त्यानंतर मात्र लगेचच निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस बॅकफुटवरती गेले, रूम बनवलं इथे अलॉंग द कार्पेट. कव्हरमध्ये डीपमध्ये शतरक्षक होते, सुंदर शतरक्षण बघायला भेटलं. थोडंसं 30 सर्कलमध्ये फंबल झाले होते, त्याचाच काहीसा फायदा इथे खर्डी एमसी संघाला मिळणार. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती लागणार. 2 धावेनंतर वाढताय धावसंख्या झाली 24 धावा. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्कोर गोज ऑन 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. एमसीसी खर्डी टीम. पुन्हा एकदा ऑन साईडला इथे चेंडूला स्टेअर केलाय. एकच धाव मिळणार 30 सर्कलमध्ये. सुंदर शतरक्षण बघायला भेटते स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तत्पूर्वी ही एक धाव येणार. धावसंख्या झाली 25 धावा. यावेळेस डाऊन द ग्राउंड इथे लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहेत. साजिद मात्र गलती करत नाहीत. 2 धावेचं कॉलिंग आलंय. इथे चुकी करणार फलंदाज वसीमला मात्र परतावं लागेल. एक मोठी चुकी मी म्हणेन. सुंदर फलंदाजी करत होता वसीम, मात्र रनआउटच्या रूपामध्ये इथे विकेट फेकला गेला. एक धाव तर कंप्लीट होती. मी म्हणेन थोडंसं कॉलिंग चुकीचं ठरलंय खर्डी एमसी संघाकडनं. एक धाव तर कंप्लीट होती. शाहरुखने लगेचच कॉलिंग केला, परंतु फेकी सुद्धा सुरेख. धावसंख्या आहे 26 धावा. पाच चेंडू टाकले गेलेत. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस संधी आहे, परंतु झेल मात्र पकडू शकले नाहीत. परंतु जवळ जवळ 6 धावा वाचवल्यात आणि रनआउटच्या रूपामध्ये सुद्धा संधी होती, परंतु चित्त्याच्या वेगाने इथे धावा 2 काढल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 28 धावा. झेल घेण्याचा प्रयत्न साजिदचा होता, परंतु झेल मात्र पकडू शकले नाही. परंतु आपल्या संघासाठी नक्कीच 6 धावा वाचवल्यात, कारण हाताला चेंडू लागला नसता तर नक्कीच इथे षटकार बघायला मिळाला असता. परंतु शेवटपर्यंत नजर होती चेंडूवरती आणि सहजरित्या इथे 6 धावा वाचवू शकलेत. धावसंख्या आहे 3 षटकाच्या अखेरीस 28 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे 7 धावा दिल्या होत्या दीपेशने, त्याचप्रमाणे या षटकामध्ये सुद्धा 7 धावा खर्ची केल्या दीपेश या गोलंदाजानं. यावेळेस चौथं षटक. साजिद या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. कर्णधार इम्तियाज. पहिला चेंडू फुलटॉस इथे बिमार घोषित केला जाईल आणि जवळ जवळ 9+2 एकूण 3 धावा येणार. आणि पुढील चेंडू फ्री हिट, अर्थातच नामी संधी असेल फलंदाज अरमान साठी. फ्री हिट आहे. फ्री हिट चेंडू होता, परंतु त्याचा काहीच फायदा घेता आला नाही अरमानला. परंतु एक धाव नक्कीच मिळणार. धावसंख्या झाली आहे 30 धावा, सॉरी 32 धावा.
यावेळेस थोडस स्विंग अँड मिस बघायला भेटतंय गोलंदाज साजिद कडनं. पहिला चेंडू नक्कीच थोडस सुरुवात आपल्या षटकाची खराब केली होती, त्यानंतर मात्र फ्री हिट चेंडूवरती एक धाव मिळाली आणि हा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या आहे 32 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका सुरे, काय चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते शाहरुखच्या बॅटमधनं हा दमदार डीपीएल चौकार. सलामीसाठी आले होते. जवळजवळ हे प्रगतीपथावरती चौथं षटक आहे आणि अफलातून फटकेबाजी आतापर्यंत करतायत शाहरुख. पूर्णपणे 4 चेंडू टाकले गेलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक, सॉरी 3 चेंडू टाकले गेलेत. पहिला चेंडू 9 होता. यावेळेस आउटसाइड दिले स्टंप, पंचांचा इशारा येणार, वाईट धाव. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 वाढली आहे, धावसंख्या आहे 37 धावा. थोडस नियंत्रण इथे गोलंदाजाचं भरकटतंय असं जणू काय वाटतंय. यावेळेस मिस टायमिंग, शतरक्षक चेंडू खाली आहे, कोणतीही चुकी करणार नाहीत फलंदाज बाद. शाहरुखची यावेळेस खेळी संपुष्टात. शाहरुख बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस नवीन फलंदाज, एक हार्ड हिटर खर्डे एमसी संघाकडनं अरफाज. आणि या मैदानाचा भरपूर अनुभव, जवळजवळ 7-8 वर्षाचा अनुभव आहे. फुलटा चेंडू होता, इथे संधी आहे, चुकी करणार शतरक्षक. तत्पुरी मात्र 2 धाबांचं तर कॉलिंग आलाय आणि जवळजवळ इथे थोडस चित्र विचित्र दिसायला भेटतंय. फलंदाज स्लिप झाले, अर्थातच 2 धाबाचं कॉलिंग अरूचं होतं आणि एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 38 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील. यावेळेस सुद्धा नियंत्रण इथे बघायला भेटत नाही गोलंदाजाचं साजिद. आउटसाइड दिले एक्स्ट्राम, पंचांचा इशाराला वाईट चेंडू. वाईट +1, एकूण 2 धावा या चेंडूवरती येणार. धावसंख्या झाली 40 धावा. भरपूर या षटकामध्ये मात्र थोडेसे एक्स्ट्रा धावा मिळाल्यात खर्डे एमसीसी संघाला, कारण षटकाची सुरुवात 9 चेंडूने टाकली होते, त्यानंतर 3 चेंडू टाकल्यानंतर एक वाईट चेंडू बघायला मिळाला, त्यानंतर विकेट्स गेली, त्यानंतर 2 सिंगल आले, त्यानंतर वाईट, दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस थोडंसं व्हॅरिएशन बघायला भेटलं, चेंडूमध्ये गती कमी बघायला भेटली, परिणामस्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. जवळजवळ 4 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या, 40 धावा. या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल 12 धावा खर्डे एमसीसी संघासाठी आल्या आहेत चौथ्या षटकामध्ये. टोटली धावसंख्या आहे 40 धावा. अर्थातच 4 षटकाच्या समाप्तीनंतर इथे 10.00 ची सरासरी गाठली जात आहे खर्डे एमसीसी संघाकडनं. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बोलवला जात आहे इम्तियाज या गोलंदाजाला. त्या आयोजकांच्या आम्हाला सूचना येत आहे, हा सामना 5 षटकाचा आहे, म्हणजे अर्थातच 6 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंगचे.
षटकातील पहिला चेंडू अरफाज ऑन स्ट्राईक होता. पहिला चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जाते गोलंदाज इम्तियाजचं, अर्थातच स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. आणि मी म्हणालच होतो भरपूर अनुभव या मैदानाचा आहे. जवळजवळ 7-8 वर्षाचा अनुभव मी पणाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस थोडासा दबाव प्रेशर रिलीज झालाय गोलंदाज इम्तियाज वरती, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवायचं होतं, परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू बघायला भेटला. अर्थातच वाईड चेंडू, वाईड +1. एकूण 2 धावा या चेंडूवरती. टोटली धावसंख्या झाली 48 धावा. राईट टर्म ओव्हर द विकेटने अटॅक. यावेळेस एज लागताय. चेंडू सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. फलंदाज बाद. धावसंख्या झाली 48 धावा आणि खर्डे एमसी संघाला शुभेच्छा आल्यात अजय वाघे यांच्याकडनं. आणि जवळजवळ हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. थोडंसं कमबॅक करण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये अर्थातच 2 चेंडूवरती बघायला मिळालं इम्तियाज या गोलंदाजाकडनं, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार होता. त्यानंतर वाईड चेंडूवरती 2 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर अरफाज आऊट झाले आणि हा चेंडू निर्धाव टाकला. दरम्यान पुढील चेंडू अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं चुकी केली आहे इम्रान या यष्टिरक्षकानं. अर्थातच झेल उडाला होता, परंतु झेल मात्र कॅरी करू शकले नाहीत. 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे 49 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. हा चेंडू थोडाही बाउन्स बघायला भेटला नाहीत. जमिनीलगतच चेंडू निघून गेला आणि हा चेंडू मात्र कोणतेही कनेक्शन बघायला भेटले नाही बॅट अँड बॉल मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 49 धावा. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत. ऑन साइडला सुंदर शतरक्षण झालंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि जवळजवळ इथे 3 धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्नात इथे विकेट्स मिळेल. तीन धावा शेवटच्या चेंडूवरती मिळाल्यात. अर्थातच टोटली धावसंख्या झाली 52 धावा. 53 धावांचं आव्हान असेल पळशीन संघापुढे. अर्थातच समीकरण असेल जिंकण्यासाठी येणारे 30 चेंडू असतील त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 53 पळशीन संघाला. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि अर्थातच मी म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं सन्मानजनक स्कोर उभा राहिलाय खर्डे एमसी संघाकडनं. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या खर्डे एमसी संघ. तसेच पळशीन संघाला विनंती असेल लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा.
चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. येणारे 30 चेंडू असतील त्यामध्ये धाबा काढावा लागणार पळशीन संघाला. 53. फलंदाज लगेचच मैदानामध्ये पाठवा पळशीन संघाकडनं. आत्ताच वेळ वाचवा म्हणजेच हाच वेळ संध्याकाळी कामा पडेल. कारण आजच्या दिवसातील सामने बघायला गेलं तर प्रत्येक सामना आपल्याला प्रेक्षकांना चुरशीचा बघायला मिळेल. वॉटर सप्लायर अर्थातच इथं आगमन झालंय परेश पांढरे यांचं. प्रथमतः त्यांचं मी शब्दसुमनांना हार्दिक स्वागत करतोय. भरपूर सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे बघायला मिळत आहे. पळशीन संघाकडनं युसुफ आणि अफान. स्ट्राइक एंड वरती अफान, नॉन स्ट्राइक एंड वरती युसुफ. एमसीसी खर्डी संघाचे कर्णधार शाहरुख यांनी मात्र गोलंदाजी मार्कवर बोलवलंय गोलंदाज अरफाजला. मॅडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात करणार गोलंदाज अरफाज. मॅडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक रमेश. त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये अरमान आहेत. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू इथे धाव टाकला जातोय. गुडलेन स्पॉट वरती पहिला चेंडू पिचिंग केला गोलंदाज अरफाजने. आणि इन ऍक्शन बघायला गेले तर अतिशय सुरेखरित्या प्रेक्षकांना मनमोहक वाटणारी अशी गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती बघायला मिळाली. आणि थोडस स्माइल सुद्धा देत आहेत. बघूयात कशी कामगिरी करेल गोलंदाज. वेळेस थोडस चुकी करतायत गोलंदाज अरफाज. पहिला चेंडू तर निर्धाव टाकलाय. एक यशस्वी षटक बघायला मिळेल का या खर्डी एमसी संघाकडनं अरफाजाचं. दुसऱ्या चेंडूवरती इथे संधी आहे आणि रमेश मात्र झेल सोडतोय. भरपूर मोठी चुकी दुसऱ्या चेंडूवरती इथे बघायला मिळाली. चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु चेंडू मात्र कॅरी करू शकले नाहीत, अर्थातच गॅदर करू शकले नाहीत आणि चेंडू मात्र भूमीला प्रदान केला, अर्थातच झेल सोडला आणि त्याचा परिणाम मात्र 2 धावेवरती झाला. गोलंदाज अरफाजला मात्र यावेळेस या चेंडूवरती 2 धावा खर्च कराव्या लागल्या आणि या 2 धावेने इथे अकाउंट ओपन झालं पश्चिम संघाचं. वेळेस अवे फ्रॉम दी बॉडीला चेंडू ठेवला होता परंतु एज लागते. या एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती सुद्धा. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या आहे 3 धावा. 3 चेंडू टाकले गेले, 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज अरफाजने. आतापर्यंत मी म्हणेन मॅडेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. या मॅडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र 3 चेंडू अतिशय सुरेखरित्या बघायला मिळालेत आणि त्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती जीवदान सुद्धा मिळालंय फलंदाज अफानला. यावेळेस ऑन स्ट्राइक फलंदाज असेल युसुफ, मॅन फ्रॉम पळशीन. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे यावेळेस ऑन स्ट्राइक. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, अर्थातच वाईड यॉर्कर ज्या चेंडूला म्हटलं जातं तो चेंडू आपल्याला बघायला मिळाला गोलंदाज अरफाज याच्याकडनं. आणि निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू मात्र डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय.
निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक मात्र थोडंसं यशस्वीरित्या इथे गोलंदाजी करतायत गोलंदाज अरफाज. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा युसुफच्या बॅटमधनं एक अफलातून दर्जेदार षटकार. यस 6 धाबेनंतर टोटली धावसंख्या झाली 9 धाबा. पाचवा चेंडू थोडस इथे फुलरलेनचा बघायला भेटला होता. त्याचाच फायदा मात्र फलंदाज युसुफने घेतलाय. दरम्यान शेवटचा चेंडू. यावेळेस थोडासा फ्रंट फूट वरती आले होते परंतु चेंडू मात्र गुडलेन स्पॉट वरती बघायला मिळाला आणि अचानकची उसळी घेतली चेंडूनं. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव जातोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 9 धावा. नेक्स्ट मॅच कडे तत्पूर्वी आपण जाऊयात नाणेफेकीसाठी. बागाचा पाडा संघाचा कर्णधार तसेच दहिगाव संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच इथे आपल्याला बघायला भेटेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. दरम्यान सामना चालू आहे खर्डी एमसीसी विपक्ष पळशीन. टार्गेट सेट केले गेलंय 53 धावांचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्यात पळशीन संघाकडनं. त्यामध्ये एक षटकाराची सुद्धा समाविष्ट आहे आणि तो युसुफच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तर आल्यात. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अजू. पहिल्या चेंडूवरती प्रहार इथे बघायला भेटतोय. गॅपचं प्रदर्शन होतंय. क्षेत्ररक्षक धावणार तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जाणार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय एक दमदार देखना रुबाबदार चौकार. चेंडू हवेत होता त्यानंतर मात्र चेंडू टप्पा पडला तेव्हा जणू काय वाटलं होतं हा चेंडू अडवणार कारण जवळ 3 क्षेत्ररक्षक धावले होते परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत अडवू शकले नाहीत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत केलं जातंय गोलंदाज अजूज 4 धावा खर्ची करतायत. पहिल्या चेंडूवरती टोटली धावसंख्या झाली 13 धावा. अफलातून मॅच आहे. दोन्ही साइडनं इथे इक्वल प्रदर्शन बघायला भेटत आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाची सुरुवात अरफाजने केली होती 9 धावा खर्ची केल्यात पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मिडल स्टिक वर्ण चेंडू निघून गेलाय आणि जवळ यष्टीरक्षकाला सुद्धा हा चेंडू गॅदर करता आला नाही. अर्थातच शाहरुख यष्टीरक्षक थोडस चुकी करणार. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती सुद्धा एक धाव मिळत आहे. नाणेफेकी होत आहे. विजयदादा भरसट यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकले. दहेगाव संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकार. वेगवेगळी लेंथ मिळायला भेटत आहे. टोटल धावसंख्या आहे 14 धावा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू अभ्यंतर धाव. धावसंख्या झाली 15 धावा. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा होता चेंडूला परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू बघायला भेटला. पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अभ्यंतर धाव. धावसंख्या आहे 15 धावा. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस ड्राइव्ह थोडस चेंडू वळण घेत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे आणि यावेळेस भरपूर मोठी चुकी होणार का परंतु शेवटच्या मोमेंटला इथे डायरेक्टली हिट करले सोनू यानं. फलंदाज बाद. अफानची खेळी यावेळेस संपुष्टात. रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स. एक धाव तर कंप्लीट केली होती. थोडस चुकीचं इथे फंबल झाले होते एमसीसी खर्डी संघाकडनं कॅरी करताना परंतु सोनू मात्र तटस्थ होते. लगेच चेंडू कॅरी केला आणि डायरेक्टली हिट करण्याचा अटेम्प्ट इथे बघायला भेटला आणि तो सुद्धा सक्सेस झाला आणि एक धाव कंप्लीट. त्यानंतर दुसऱ्या धावावरती इथे अफान धावबाद होत आहेत. धावसंख्या झाली 16 धावा आणि पहिला विकेट्स इथे रनआउटच्या रूपामध्ये फेकला. ज्याप्रमाणे धावा येत होत्या त्याप्रमाणे मी म्हणेन थोडंसं चुकी केली आहे अफाननं. थोडंसं घाई केली कारण सुंदररित्या फटकेबाजी करत होता आणि जेव्हा फटकेबाजी सुंदर होत असेल तेव्हा रनआउटच्या रूपामध्ये मात्र विकेट्स फेकणं भरपूर चुकीचं असतं या क्रिकेटमध्ये.
शेवटचा चेंडू शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील. यावेळेस आउटसाइड दिल एक्स्ट्रा पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू. अवांतर धाव यावेळेस खर्च करणार गोलंदाज अज्जू. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलर लेनचा चेंडू बघायला भेटला. इथे थोडस एज लागली होती आणि जबळ जबळ हे दुसरं षटक संपुष्टात येत आहे. पंचांचा इशारा आला. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 17 धावा. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आलेत आणि इथे 17 धावा बघायला मिळाल्यात पळशीन संघाच्या आणि एक गडी बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा बोलवलं जातंय गोलंदाज अरफाजला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा कर्णधारांनी अरफाजला बोलवलंय. यावेळेस डीपमध्ये 5 षटरक्षक आहेत. इम्तियाज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. यष्टिरक्षक धावतायत चेंडूवरती परंतु झेल मात्र काही पकडू शकले नाहीत. तत्पूर्वी मात्र 2 धावांचं कॉलिंग आलंय आणि जबरजबर गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल. चित्त्याच्या वेगाने इथे 2 धावा. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली 19 धावा. भरपूर झेल घेण्याचा सुरेख प्रयत्न बघायला मिळाला यष्टिरक्षक शाहरुख कडनं परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा गोलंदाज अरफाज खर्ची करतात. दरम्यान दुसरा चेंडू इम्तियाज ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकल चेंडू बघायला भेटला. यावेळेस एज लागणार. 1 धाव मिळणार. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज युसुफ. टोटली धावसंख्या आहे 20 धावा. 53 धावांचा टार्गेट इथे सेट केले गेले खर्डी एमसी संघाकडनं आणि आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 धावा 2 चेंडू टाकले गेले. टोटली धावसंख्या 20. अजूनही 33 धावांची गरज. येणारे 16 चेंडू 33 धावा. 16 चेंडू 33 धावांची गरज. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. इथे संधी आहे. अरमान मात्र चुकी करणार. चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. येतो एक दमदार अफलातून चौकार युसुफच्या बॅटमधनं. चेंडू जवळजवळ नो मॅन्स लँड्स मध्ये बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक 2 धावले होते. अरमान पण होते. रमेश सुद्धा चेंडूवरती धावला होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांमधोमध चेंडू पडला आणि वनबाउंस चेंडू सीमारेषा पार झाला. अर्थातच 4 धावा मिळणार. धावसंख्या झाली 24 धावा. यावेळेस 15 चेंडू 29 धावांची गरज पळशीन संघाला जिंकण्यासाठी. 15 चेंडू 29 धावा.
वेळेस थोडस इथे कमबॅक केलं जात आहे गोलंदाज अरफाज कडनं. गेल्या चेंडूवरती इथे जीवदान मी म्हणेन युसुफला मिळालंय. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस चेंडू कमी होणार. धावसंख्या आहे 24 धावा स्थिरावली आहे. येणारे 14 चेंडू असणार, त्यामध्ये 29 धावांची गरज. अलॉंग द कार्पेट 30 मध्ये सुंदर शतरक्षण आणि इथे डायरेक्टली हिट होत आहे. फलंदाज युसुफची खेळी मात्र संपुष्टात. इथे थोडस प्रयत्नांना भाग्याची साथ मिळते. नक्कीच सुंदर फलंदाजी करत होता युसुफ, मात्र एका धावेसाठी ते रनआउटच्या रूपामध्ये मात्र विकेट फेकली गेली. त्याच्या बॅटमधनं जवळजवळ एक षटकार 2 चौकार बघायला मिळाले होते आणि डाव सावरण्याचा तर अतिशय सुरेखरित्या प्रयत्न बघायला मिळाला युसुफकडनं, परंतु यावेळेस रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकली. रमेशकडनं डायरेक्टली हिटचा अटेम्प्ट बघायला भेटला, तो सुद्धा सक्सेसिव्ह. अर्थातच फलंदाज युसुफला बाद व्हावं लागला. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 24 धावा. येणारे 13 चेंडू त्यामध्ये काढावे लागतील 29 धावा. यावेळी शॉट आपले फेकून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक येतो इथे नेत्रदीपक फटका आउट ऑफ द पार्क. येतो इम्तियाजच्या बॅटमधनं षटकार. आणि या 6 धावेनंतर टोटली धावसंख्या झाली 30 धावा. येणारे 12 चेंडू असतील, त्यामध्ये यावेळेस धावा काढाव्या लागणार 23. शेवटचा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज इम्तियाजनं. शॉर्ट ऑफ लेंथ बघायला भेटला होता आणि एक दर्जेदार फटका इम्तियाजच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस समीकरण बदललं. 12 चेंडू, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 23. येणारे 12 चेंडू, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार पळशीन संघाला जिंकण्यासाठी 23. अफलातून मॅच आहे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाले. .50 ची सरासरी यावेळेस गाठावी लागणार. अर्थातच येणारे 12 चेंडू, त्यामध्ये धावा काढायचे आहेत 23. पळशीन संघाला मैदानामध्ये फलंदाज आहेत साजिद आणि इम्तियाज. इम्तियाजच्या बॅटमधनं एक षटकार बघायला मिळालाय गेल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत अक्षय. जसप्रीत बुमराह इथे कॉपीबुक स्टाईलने इथे गोलंदाजी करतील अक्षय. पहिला चेंडू फुलटॉस होता, परंतु त्याचा फायदा काही घेता आला नाही साजिद या फलंदाजाला. असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये सुखाचा आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी सोडायचा नसतो.
इथे शुभागमन झालंय योगेश गायकवाड यांचं प्रथमतः शब्द सुमनानं हार्दिक स्वागत. या आपण आलात खऱ्या या स्पर्धेची शोभा वाढवतायत. त्यांना विनंती असेल लगेच स्टेजवरती स्थानिक बा. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. दरम्यान दुसरा चेंडू थोडस मिसटायमिंग स्ट्रोक होता परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये बघायला भेटतंय. लॉंग ऑन ला सुंदर क्षेत्ररक्षण होते. वन बास चेंडूला कॅरी केले जाते. तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत खर्डी एमसीसी संघ. धावसंख्या 2 ने वाढणार. घेतली का धावसंख्या झाली 33 धावा. यावेळेस येणारे 10 चेंडू त्यामध्ये धावा काढावा लागणार 20. पळशीन संघाला जिंकण्यासाठी 10 चेंडू 20 धावा. प्रत्येकी चेंडू मागे 2 धाब्याची गरज आहे पळशीन संघाला जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला इथे फटका सुरेख आहे परंतु त्या फटक्यावरती झटका बसणार. इम्तियाजची खेळी यावेळेस संपुष्टात. सुंदर झेल कॅच ऑफ द मॅच बनू शकेल कारण आणि या कॅच साठी इथे खालिद भाई यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जिशान क्षेत्ररक्षकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक खालिद भाई यांच्याकडनं. आणि हा कॅच ऑफ द मॅच बनू शकतोय कारण फलंदाज इम्तियाजला इथे बाद व्हावं लागलं. यावेळेस थोडस समीकरण बदलेल. येणारे 9 चेंडू असणार त्यामध्ये धावा काढावा लागणार 20 पळशीन संघाला जिंकण्यासाठी. ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट मध्ये अरमान सुंदर क्षेत्ररक्षक करणार फेकी करणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा या वाचू शकणार नाही खर्डी एमसीसी संघ. आणि ज्याप्रमाणे इथे धावांची गरज आहे अर्थातच 2-2 धावा आल्या तर मात्र एक रोमांचक अशा अवस्थेत सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. टोटली धावसंख्या झाली 35 धावा. आणि जवळ जवळ इथे क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद. साजिदच्या यावेळेस खेळी संपुष्टात येत आहे. नवीन फलंदाज अमन येत आहे. थोड्या क्षणासाठी गोलंदाज इथे जसप्रीत बुमराह यांची थोडस आठवण करून देत आहेत. सेम कॉपी बुक स्टाईलने ते गोलंदाजी बघायला मिळत आहे आणि ती सुद्धा यशस्वीरित्या इथे बघायला मिळाली आहे खर्डी एमसी संघाकडनं. अक्षयची यावेळेस समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 7 चेंडू असणार त्यामध्ये धावा काढावा लागणार 18. 7 चेंडू 18 धावा. आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जात आहे परंतु चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरनं निघून गेलाय. 1 धाव मिळणार शेवटच्या चेंडूवरती. आणि हे एक निर्णयात्मक षटक आपल्याला बघायला भेटलं खर्डी एमसी संघाकडनं अक्षयचं. धावसंख्या झाली आहे 36 धावा. यावेळेस येणारे 6 चेंडू त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 17. अजूनही फलंदाज इम्रान आणि अमन फलंदाजी करतायत. येणारे 6 चेंडू असणार त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 17. यावेळेस 6 चेंडू 17 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार गोलंदाज जिशान. त्याने एक सुंदर झेल टिपला होता त्यासाठी पारितोषिक सुद्धा आलंय 100 रुपयाचं खालिद भाई यांच्याकडनं. 6 चेंडू 17 धावा. जिशान गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक फलंदाज इम्रान.
पहिला चेंडू इथे फुलरल्यांचा बघायला भेटला. जबळ जबळ चेंडू निर्धाव होत आहे. ब्लॉक ऑन होल्ड मध्ये इथे चेंडू बघायला भेटला. वाईड यॉर्कर ज्याप्रमाणे चेंडूला म्हटले जाते तोच चेंडू इथे बघायला भेटला. डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळणार. आणि नक्कीच या चेंडूचा जर विचार करायला गेला तर जितका सन्मान क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरला दिला जातोय तितका सन्मान या लेंथला इथे बघायला भेटतोय क्रिकेटमध्ये. इथे संधी आहे. अर्जुन मात्र चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. येणारे 4 चेंडू त्यामध्ये धावा काढाव्या लागणार पळशीन संघाला. यावेळेस 16. जवळ जवळ 4 चेंडूवरती चौकार मारले तर नक्कीच इथे विजय होऊ शकतो पळशीन संघ, परंतु तितकी क्षमता दाखवावी लागेल फलंदाजला अमन. आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. अफलातून गोलंदाजी. एका षटकामध्ये 17 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी बघायला भेटते जिशानकडनं. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्ची गेली, त्यानंतर विकेट्स मिळाला, त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 3 चेंडू यामध्ये धावा काढाव्या लागणार आता मात्र 16. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू. 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली 38 धावा. अजूनही 15 धावेची गरज. 3 चेंडू 15 धावा. आणि 3 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना इथे येतोय एक बिग हिट. षटकार. थोडस यावेळेस रोमांचक अशा अवस्थेत येऊन ठेपलाय सामना. येणारे 2 चेंडू यामध्ये धावा काढाव्या लागणार 9. 2 चेंडू 9 धावा. दोन चेंडू 9 धावा. हा चेंडू मात्र निर्णयात्मक आहे. या चेंडूवरती एज लागत आहे. 1 धाव मिळणार. येणारा 1 चेंडू त्यामध्ये धावा काढावा लागणार 8. एक चेंडू 8 धावा. आणि जवळ जवळ गोलंदाज जिशानने मात्र हा सामना जिंकून दिलाय खर्डी एमसी संघाला. अभिनंदन तसेच कौतुक पळशीन संघाचं. आणि जिशान त्याने लगेच समालोचन कक्षाकडे यायचं आहे. खालिद भाई आपली वाट पाहत आहेत पारितोषिकासाठी.